Hello everyone, my name is Rama Dange. I'm a third year MBBS student in AIMS Nagpur. आणि आज आपण सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा चॅप्टर शिकूया. ठीक आहे. तर इथे आपण स्टार्ट करू. आर यू अवेअर दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स, इवन द लार्जेस्ट, स्टार्ट देअर लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल? You may wonder how a single cell then goes on to form such large organisms. Growth and reproduction are characteristics of cells, indeed of all living organisms. म्हणजे की जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण आपल्याकडे बघतो, कुठला पण ऑर्गॅनिझम असेल, जसे ह्युमन बिंग झाले, छोटे ॲनिमल्स झाले, इन्सेक्ट झालं, सगळंच, तर सगळ्यांचं जे लाईफ आहे ती स्टार्ट कशापासून होते? एका सिंगल सेल पासून. मग तुम्ही विचार करत असाल की मग ही एकच सेल कसं फॉर्म करते? तर ती जी सायकल म्हणजे ती जी सेल आहे ती एक सिंगल सेल एवढं मोठं ऑर्गॅनिझम, एवढा मोठं लार्ज ऑर्गॅनिझम कसं बनवू शकतो? तर त्या सेलमध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन होते. म्हणजे ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे कॅरेक्टरिस्टिक आहे एका सेलचा किंवा एका पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा. तर ती सेल ग्रो करते, रिप्रोड्यूस करते, ग्रो करते, रिप्रोड्यूस करते, आणि असंच एक पूर्ण लार्ज ऑर्गॅनिझम हा प्रोड्यूस होतो. तर मग काय? ऑल सेल्स रिप्रोड्यूस बाय डिवायडिंग इनटू टू, विथ ईच पॅरेंटल सेल गिव्हिंग राईज टू टू डॉटर सेल्स ईच टाइम. ऑल सेल्स रिप्रोड्यूस बाय डिवायडिंग इनटू टू, with each parallel cell giving rise to two daughter cells each time they divide. म्हणजे all cells reproduce by dividing into two. म्हणजे एक सेल ला रिप्रोड्यूस जर करायचं असेल तर ती काय होईल? आपल्याला स्वतःला दोन मध्ये डिवाइड करेल. विथ ईच पॅरेंटल सेल गिव्हिंग राईज टू टू डॉटर सेल्स ईच टाइम दे डिवाइड. म्हणजे आता आपल्याकडे एक सेल होती, ती डिवाइड झाली, म्हणजे इथून स्प्लिट झाला आणि दोन सेल बनवलं. मग त्याच्यानंतर हे दोन सेल आपलं अजून डिवाइड करत जातील, हे दोन सेल अजून डिवाइड करतील, मग हे अजून दोन दोन, मग असं. म्हणजे कसं एक सेल स्वतःला डिवाइड आणि दोन सेलमध्ये, म्हणजे असंच कंटिन्यू होत जाईल आणि एक लार्ज ऑर्गॅनिझम, म्हणजे खूप सारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनेल आणि फायनली एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक लार्ज ऑर्गॅनिझम बनेल. ठीक आहे. दीज गिव्ह राईज टू टू डॉटर सेल्स ईच टाइम दे डिवाइड. दीज न्यूली फॉर्म डॉटर सेल्स can themselves grow and divide, giving rise to a new cell population that is formed by the growth and division of a single parental cell and its progeny. These newly formed daughter cells, म्हणजे आता मी म्हटलं की एक सेल होता, मग दोन डिवाइड झालं, मग अजून डिवाइड होत होतं, अजून. तर हे जे आहे असंच आहे की या सेल मधून या सेल आला, याच्यातून अजून, म्हणजे दीज न्यूली फॉर्म डॉटर सेल्स कॅन देमसेल्स ग्रो अँड डिवाइड, गिव्हिंग राईज टू अ न्यू सेल पॉप्युलेशन दॅट इज फॉर्म बाय द ग्रोथ अँड डिव्हिजन ऑफ अ सिंगल पॅरेंटल सेल अँड इट्स प्रोजेनी. म्हणजे एक सिंगल सेल होती, या एक सिंगल सेलनी दोन सेल तयार केला, मग ही जी सेल आहे ती अजून ग्रो करत गेली, त्यांनी अजून ग्रो केलं, ही अजून अशीच सायकल ही समोर समोर जात राहिली. म्हणजे एक प्रॉपर एक काय झालं? न्यू सेल पॉप्युलेशन फॉर्मेशन झाली. कशापासून झाली? आपल्या त्या सिंगल पॅरेंटल सेल पासून आणि त्याच्या प्रोजेनी पासून. ठीक आहे. म्हणजे इन अदर वर्ड्स, such cycles of growth and division allows a single cell to form a structure consisting of millions of cells. म्हणजे याचाच अर्थ काय? की या प्रोसेस, म्हणजे या ग्रोथ आणि यांचं जे डिव्हिजन आहे, ग्रोथ आणि डिव्हिजन आपण म्हटलं ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, तर ग्रोथ आणि जे डिव्हिजन आहे हे एका सेलमध्ये होत आहे, सेलमध्ये होत आहे, आणि हेच प्रोसेस जी आहे ती काय करताय? एका सिंगल सेलला कशामध्ये फॉर्म करण्याचा प्रयत्न करताय? एका लिव्हिंग लार्ज ऑर्गॅनिझम मध्ये, विच कन्सिस्ट ऑफ मिलियन्स ऑफ सेल. म्हणजेच कसं की सगळे ऑर्गॅनिझम्स खूप सारे सेल्सनी बनलेले आहेत, आणि ती सेल काय केलंय त्यांनी ग्रोथ आणि रिप्रोडक्शन म्हणजे तेच डिवायडिंग करून करून इतके सेल्स प्रोड्यूस केले की ते एक लार्ज ऑर्गॅनिझम प्रोड्यूस किंवा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करू शकतात, कन्सिस्टिंग ऑफ मिलियन्स ऑफ सेल्स, खूप सारे मिलियन्स ऑफ सेल्स. ठीक आहे. मग आता आपण बघू सेल सायकल. म्हणजे आता आपण बघितलं की काय होतं, नेमकं काय करते सेल?
सेल काय करते, डिवाइड करते. पण ही जी डिव्हिजनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एक प्रोसेस असेल ना, की पहिले हे झालं, मग हे होईल, मग हे होईल, असं लाईक पहिले जसं न्यूक्लियस डिवाइड होईल किंवा सेल डिवाइड होईल, सायटोप्लाझम डिवाइड होईल, तर काही प्रोसेस असतील ना, डीएनए ला पण मल्टिप्लाय करावं लागेल. त्या प्रोसेसला पूर्ण आपण काय म्हणतो, सेल सायकल असं म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण सेल सायकल बघू. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण फेजेस आहेत ते सगळं बघू. मायटोसिस आणि मिओसिस बघू. बरं, सेल सायकलमध्ये म्हणजे सेल डिव्हिजन जे आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे दोन प्रकारचं डिव्हिजन असल्यासारखं होतं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. एक असतं मायटोसिस आणि दुसरं असतं मिओसिस. मिओसिस आणि मायटोसिस सेल डिव्हिजन जे आहे दोन टाईपने होतात, मायटोसिस आणि मिओसिस. तर आता मायटोसिस आणि मिओसिस म्हणजे काय नेमकं, तर जे मायटोसिस म्हणजे मायटोसिस आणि मिओसिस. ठीक आहे, मायटोसिस आणि हे मिओसिस. ते मायटोसिस आणि मिओसिस काय आहे एक्झॅक्टली, तर मायटोसिस म्हणजे आता आपल्याकडे एक सेल आहे आणि एक्झॅक्टली सिमिलर सेल प्रोड्यूस झाली, एक्झॅक्टली सिमिलर. इथे न्यूक्लिअर मटेरियल सपोज 2n होतं, तर आता पण 2nच आहे. ठीक आहे, तर त्याचाच अर्थ काय, ही मायटोसिस करत आहे, एक्झॅक्टली सिमिलर पॅरेंट सेल सारखं बनत आहे डॉटर सेल, तर त्याला काय म्हणू आपण, मायटोसिस. आणि मिओसिस म्हणजे काय, मिओसिस एक्झॅक्टली काय असते, की आपल्याकडे 2n सेल आहे. ठीक आहे, यांनी मिओसिस केलं आणि n सेल फॉर्म झाली. म्हणजे सेल म्हणजे काय, तिथं मटेरियल जो आहे आपला जेनेटिक मटेरियल तो n मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, एन फॉर्म मध्ये. तर याचाच अर्थ म्हणजे काय, की जे जर्म सेल्स असतात, जर्म सेल्स म्हणजे आपले रिप्रोडक्टिव्ह, लाईक आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये जे लाईक फिमेल मध्ये ओव्हम असेल आणि मेल मध्ये स्पर्म्स असतील, तर हे दोनही मध्ये एन फॉर्मेशन वाले सेल्स असतात हे. आणि हे जसं स्पर्म मध्ये जसं आपल्याकडे एक स्पर्म आहे त्याच्यामध्ये एन आहे आणि प्लस एक ओवा आहे त्याच्यामध्ये एन आहे. तर जेव्हा फर्टिलायझेशन होतं ते n+n मिळून एक 2n झायगोट फॉर्मेशन होतं. ठीक आहे, तर ही जी प्रोसेस आहे म्हणजे आणि 2n झायगोट फॉर्मेशन मग टोटल एक ह्युमन बिंग मध्ये फॉर्मेशन होईल. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल काय सांगत आहे मी, की मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय डिफरंट आहे. मायटोसिस मध्ये वाटलं की 2n डिवाइड होऊन 2n सेल बनवत आहे, म्हणजे एकदम पॅरेंट सेलची एकदम डुप्लिकेट, पॅरेंट आणि हे डॉटर. जेव्हा की मिओसिस मध्ये 2n फॉर्म्स n, तर हे पॅरेंट आहे आणि हे डॉटर आहे. ठीक आहे, तर 2n काय फॉर्म केलं, n फॉर्म करते, n म्हणजेच काय, ते आपले झाले जर्म सेल्स, म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असल्यासारखे सेल आपले, म्हणजे रिप्रोडक्शन साठी म्हणजे रिप्रोडक्शन साठी युजफुल आहेत असे सेल्स, जर्म सेल्स. ठीक आहे, ते काय करतात, मिओसिस अंडरगो करतात. त्याच्यामध्ये तुमचं जे क्रोमोझोमल कंटेंट आहे तो काय होत आहे, हाफ झाल्यासारखं होतं, 2n झाल्यासारखं होतं. म्हणजे क्रोमोझोम कंटेंट इन द सेन्स जीन्स, आय गेस जीन्स. ठीक आहे, जीन्स म्हणायचं याच्यात मला. ठीक आहे, तर मग आता आपण प्रॉपरली, आता मी जसं सांगितलं की सेल सायकल होती आपल्या बॉडीमध्ये. पण याच्यामध्ये या पॅरेग्राफ मध्ये जो हा पॅरेग्राफ होता याच्यामध्ये आपण बस ग्रोथची गोष्ट केलेली होती, की सेल एक सिंगल सेल पासून पूर्ण एक ऑर्गॅनिझम कसं बनतो आहे. ठीक आहे, तर हे जे ऑर्गॅनिझम, आता आपण म्हटलं की एक सिंगल सेल होती आपल्याकडे आणि पूर्ण मोठा ऑर्गॅनिझम बनला, तर असं नाही होऊ शकणार की 2n n मध्ये कन्वर्ट होत आहे, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये काय होणार, 2n मध्येच कन्वर्ट होणार, कारण की ते आपल्या बॉडीमध्ये आपले सर्व सेल्स 2n असायला पाहिजे. फक्त आपले जे जर्म सेल्स असतात ते n फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, तर म्हणजे ओव्हरऑल याच्यामध्ये काय होतं, मायटोसिस होतं. आपले सेल आपल्या बॉडीला बनवण्यासाठी सेल्फ मायटोसिस अंडरगो करते आणि रिप्रोडक्शन साठी बॉडी 2n मधून n फॉर्मेशन करते, म्हणजे मिओसिस अंडरगो करते. ठीक आहे, तर आता आपण सेल सायकल बघूया, मग मायटोसिस आणि मिओसिस सेपरेट करून बघूया हळूहळू. ठीक आहे, तर आता आपलं आहे सेल सायकल. सेल डिव्हिजन
cell division is a very important process in all living organisms. During the division of a cell, DNA replication and cell growth also takes place. ठीक है? Cell division is a very important process in all living organisms. During the division of a cell, DNA replication and cell growth also takes place. All these processes, that is cell division, DNA replication and cell growth, hence have to take place in a coordinated way to ensure correct division and formation of progeny cells containing intact genomes. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की सेल डिव्हिजन जी आहे ती खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. ऑब्व्हियस आहे, आताच आपण बघितलं, आपण एक सिंगल सेल असतो, जसं एन आणि एन फॉर्मेशन एक झायगोट बनला, तर झायगोट काय सिंगल सेल आहे, पण आता आपण सिंगल सेल मध्ये जिवंत राहू शकतो का? नाही. तर आपल्याला भरपूर सारे सेल पाहिजे आणि त्याच्यासाठीच काय इम्पॉर्टंट आहे? सेल डिव्हिजन. म्हणून सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. तर ड्युरिंग द डिव्हिजन ऑफ अ सेल, डीएनए रिप्लिकेशन अँड सेल ग्रोथ ऑल्सो टेक्स प्लेस. म्हटलं की जेव्हा सेलला डिवाइड व्हायचं असते तर ती सेल काय करते? पहिले ग्रो होते आणि मग ती 2 मध्ये डिवाइड होते. ठीक आहे. असंच तर सेल ग्रोथ इम्पॉर्टंट आहे. पण आता सेल आहे आणि याच्यामध्ये काही डीएनए आहे. सेल ग्रोथ झालं, सपोज डीएनए तेवढंच आहे, तर मग नेक्स्ट याच्यात तर स्प्लिट होण्याची गोष्ट येईल ना. पण तसं नाही होऊ शकत. आपल्याला पॅरेंट आणि डॉटर सेम पाहिजे. तर काय होतं, हा जो डीएनए मटेरियल आहे एक्झॅक्ट सेम कॉपी ऑफ डीएनए मटेरियल फॉर्म होतं आणि ते 2 मध्ये डिवाइड होतं. म्हणजेच पॅरेंटच्या एक्झॅक्ट सेम असतात हे सेल. ठीक आहे. तर म्हणजे ओव्हरऑल काय करायचं आपल्याला? आपल्या डीएनए ला रिप्लिकेट सुद्धा करायचं आहे. तर ठीक आहे, तर डीएनए रिप्लिकेशन आणि सेल ग्रोथ होतं सेलमध्ये, म्हणजे डिव्हिजनच्या वेळेस सेल सायकलमध्ये. ऑल दिस प्रोसेसेस, दॅट इज सेल डिव्हिजन, डीएनएचं रिप्लिकेशनच म्हणजे काय? म्हणजे सेकंड कॉपी बनवल्यासारखं, कॉपी केल्यासारखं. रिप्लिकेशन म्हणजे डबल तयार करणे असं. अँड सेल ग्रोथ. ठीक आहे. हेन्स cell growth have to take place in a coordinated way to ensure correct division and formation of progeny cells containing intact genomes. म्हणजे आता सेल डिव्हिजन, डीएनए रिप्लिकेशन आणि सेल ग्रोथ आहे, हे सगळं प्रॉपर होण्यासाठी एक कोऑर्डिनेटेड वे पाहिजे. म्हणजे जर सपोज सेल ग्रोथ नाही झाली आणि डायरेक्ट आपल्याकडे एक सेल आहे, तिचं डीएनए रिप्लिकेशन नाही झालं आणि त्याचं डायरेक्ट सेल डिव्हिजन झालं, तर ते बरोबर होईल का? पॅरेंट सेलला कॉपी करणार का? नाही ना. तर तेच की पहिले एक कोऑर्डिनेटेड वे असायला पाहिजे. जसं पहिले हळूहळू सेल ग्रो करत आहे, मध्येच आपलं डीएनए रिप्लिकेशन सुरू आहे आणि सगळं हे प्रोसेस झाल्यावर प्रॉपर त्याच्यानंतर आपलं सेल डिव्हिजन होत आहे, तेव्हा कुठे सेल डिव्हिजन प्रॉपर डिव्हिजन होईल? तर म्हणून त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटेड वे असायला पाहिजे, प्रॉपर सिक्वेन्स असायला पाहिजे थ्रू विच इट गोज, आणि त्याच्यामुळे करेक्ट डिव्हिजन होईल आणि प्रोजेनी सेल्स मध्ये इंटॅक्ट जिनोम असेल. ठीक आहे. द सिक्वेन्स of events by which a cell duplicates its genome, synthesizes the other constituents of the cell, and eventually divides into 2 daughter cells is termed cell cycle. The sequence of events by which a cell duplicates its genome, synthesizes the other constituents of the cell, and eventually divides into 2 daughter cells is termed cell cycle. म्हणजे सेल सायकल काय आहे? ती पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे, ज्याच्यामध्ये एक सेल डुप्लिकेट्स करते आणि 2 सेलमध्ये डिवाइड होते. ही पूर्ण म्हणजे सेल सायकल ही पूर्ण प्रोसेस आहे जिथं सेल डुप्लिकेट्स इट्स जिनोम, म्हणजे सेल आपल्या जिनोमला डुप्लिकेट करते आणि दुसरे सबस्टन्सेस सुद्धा सेल कंपोनंट शेप प्रोड्यूस करते अँड लास्ट मध्ये डिवाइड होऊन जाते आणि 2 डॉटर सेल्स बनवते, जे एक्झॅक्टली त्याच्या सिमिलर असेल. तर हे पूर्ण प्रोसेसला काय म्हणतो आपण? सेल सायकल. Although cell growth in terms of cytoplasmic increase is a continuous process. Cell growth in terms of cytoplasmic increase is a continuous process. DNA synthesis occurs only during one specific stage in the cell cycle. म्हणजे जी सेल ग्रोथ आहे, म्हणजे आपण म्हटलं सेल सायकल मध्ये खूप सारे स्टेजेस येतील, सपोज स्टेजेस आहेत आपल्याकडे, तर सगळ्या स्टेजमध्ये काय होईल? म्हणजे आपलं काय सायटोप्लाझ्मिक सेल ग्रोथ ही तर कंटिन्युअस प्रोसेस आहे सगळ्या
याच्यामध्ये चालूच राहील. पण जी आपल्याकडे काय म्हटलं, जी डीएनए सिंथेसिस आहे ते काय असेल, ओनली ड्युरिंग वन स्पेसिफिक स्टेज इन द सायकल, म्हणजे स्पेसिफिक स्टेज इन द सेल सायकल. ठीक आहे, म्हणजे डीएनए सिंथेसिस काय फक्त एका स्टेजमध्ये पर्टिक्युलर. आता जे replicated chromosomes DNA are then distributed to daughter nuclei by a complex series of events during cell division. These events are themselves under genetic control. The replicated chromosomes DNA are then distributed to daughter nuclei by a complex series of events during cell division. These events are themselves under genetic control. म्हणजे आता तुम्ही डीएनए ला रिप्लिकेट केलं, 2 सेल स्ट्रँड्स आपल्याकडे सिंथेसाइज झाले सपोज, आणि मग आता काय होणार की ते सेल डिवाइड होणार आणि हे दोन्ही जिनोम जे आहेत दोघांमध्ये सेपरेटली डिवाइड होऊन जाणार. आणि या प्रोसेसला खूप सारे इव्हेंट्स आहे, म्हणजे ही प्रोसेस एवढी सोपी नाही आहे जेवढी मी बोलतेय. कॉम्प्लेक्स सिरीज ऑफ इव्हेंट्स होतात त्याच्यामध्ये, आणि ते पण काय अंडर जेनेटिक कंट्रोल. ठीक आहे, ठीक आहे, कळलं सेल सायकल काय असते. मग आता त्याच्यामध्ये सेल सायकल मध्ये कोणकोणते फेजेस असतात. आता तुला फेजेस ऑफ सेल सायकल शिकायचे. ते सेल सायकल तुम्हाला पहिले तर बनवता आली पाहिजे, काही करायचं नाही, नेमकं सोपी आहे. ठीक आहे, सेल सायकल आपण छोटीशी बनवू, ट्राय करू. एक सर्कल बनवायचा. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये अजून एक छोटासा सर्कल बनवण्याचा ट्राय करू. ओके, ठीक आहे, ठीक आहे, थोडं बहुत चालतं. ठीक आहे, तर जी सेल सायकल आहे त्याच्यामध्ये 2 फेज आहेत. एक आपल्याकडे इंटरफेज, ठीक आहे, आणि दुसरी आहे आपल्याकडे एम फेज. एम फेज मध्ये इथे आपण मायटोसिस शिकत आहोत, मायटोसिस फेज आली ही सपोज. तर जे इंटरफेज आणि एम फेज आहे, टोटल जी सेल सायकल आहे ती पूर्ण हे टोटल जे आहे ती टेक्स अराउंड 24 आवर्स. ठीक आहे, त्या 24 आवर्स मधून जी एम फेज आहे ती ऑलमोस्ट 1 आवर घेतल्यासारखी घेते जास्तीत जास्त. ठीक आहे, आणि जो इंटरफेज आहे तो बाकीचा पूर्ण वेळ काय असतो आपला इंटरफेसचा असतो. तर ओव्हरऑल जसं आपण एवढं घेऊ ही सर्कलचं सेंटर समजू. ठीक आहे, ठीक आहे, तर याला आपण एम फेज म्हणू. हा आहे आपल्याकडे एम फेज, आणि हा जो टोटल बाकीचा उरेल त्याला आपण काय म्हणू, इंटरफेज. ठीक आहे, बाकी पूर्ण आहे आपला इंटरफेस. आता या इंटरफेस मध्ये सुद्धा 3 फेजेस असतात, G1, S आणि G2 फेज. G2, G1 आणि S. तर यांचा सिक्वेन्सच आहे, म्हणजे पहिले G1 येईल, मग S येईल आणि मग G2 येईल. तर हा इंटरफेस हा पूर्ण आपण पहिले मोठा सर्कल बनवला आणि मग त्याच्यानंतर छोटा सर्कल. तर हा मोठ्या सर्कल मध्ये आपण हा जसं एम फेज म्हटला, हा पूर्ण एम फेज येईल एवढा. हा पूर्ण इंटरफेस आहे, याच्यामध्ये आपल्याकडे 3 फेज आहेत. ठीक आहे, आपण एम फेजला थोडं मोठं करू, कारण की हा होईल मग आपल्याला जागा कमी पडेल म्हणून. तसं लक्षात ठेवायचं की एम फेज एवढी मोठी नाही आहे जेवढी आपल्याला वाटत आहे. ठीक आहे, जे इतकी मोठी नसते. मी जसं सांगितलं 24 आवर्स मधून फक्त अराउंड 1 आवरच एम फेज घेते आणि बाकी पूर्ण काय इंटरफेस घेते. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते फेज आहे आपल्याकडे, G1, S आणि G2 फेज. हे काय झालं आपल्याकडे इंटरफेस. ठीक आहे, कळलं. आता नेक्स्ट जो एम फेज आहे त्याच्यामध्ये परत खूप सारे स्टेजेस येतात. ठीक आहे, डायग्राम थोडी चुकीची, म्हणजे थोडे जास्त स्पेस देऊन देऊ आपण थोडी. ठीक आहे, तर आता जी एम फेज आहे, एम फेज म्हणजेच काय, म्हणजे इंटरफेस आणि एम फेज मध्ये काय डिफरन्स आहे. इंटरफेस काय प्रिपरेटरी आहे, ज्याच्यामध्ये डीएनए रिप्लिकेशन होत आहे, सेल ग्रोथ होत आहे, हे ते. ठीक आहे, पण या पूर्ण फेज मध्ये काय इंटरफेस मध्ये डिव्हिजन झालेलं नाही. एम फेज काय आहे, प्रॉपर डिव्हिजन फेज आहे, ज्याच्यामध्ये सेल काय करते, डिवाइड करत असते. ठीक आहे, एम फेज मध्ये कसं आहे, टोटल डिव्हिजन फेज आली ही. तर डिव्हिजन फेज आली. आता त्या डिव्हिजन फेजला सुद्धा खूप सारे छोटे छोटे स्टेप्स मध्ये आपण डिवाइड केलाय.
एम फेज मध्ये कोणकोणत्या स्टेज येतात आपण इथे थोडं लिहून टाकू खाली आपल्या अंडरस्टँडिंग साठी. काय आहे प्रोफेज, सॉरी आपण पहिले एम फेजला 2 मध्ये डिवाइड करू. एम फेज मध्ये काय होतं, नेमकं काय होणार आहे, सगळ्यात पहिले काय होणार, त्याचं जे न्यूक्लियस आहे, ठीक आहे, पहिले न्यूक्लियस डिवाइड होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल, सायटोप्लाझम डिवाइड होईल. ठीक आहे, पहिले काय होईल, न्यूक्लियस डिवाइड होईल, त्याच्यानंतर काय होईल, सायटोप्लाझम डिवाइड होईल. ठीक आहे, तर आता आपण इकडे लिहू एम फेज. तर पहिले काय होईल, कॅरिओकायनेसिस आणि सेकंड फेज काय होईल आपली, सायटोकायनेसिस. ठीक आहे, इथे आपण बघू शकतो कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. The M phase starts with the nuclear division corresponding to the separation of daughter chromosomes and usually ends with division of cytoplasm. म्हणजे काय, आधी काय होणार, पहिले न्यूक्लियस डिवाइड होईल आपल्याकडे कॅरिओकायनेसिस आणि त्याच्यानंतर काय होईल आपल्याकडे सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम. कॅरिओकायनेसिस म्हणजे कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, तर कॅरिओकायनेसिस न्यूक्लियसचं डिव्हिजन, सायटो म्हणजे सायटोप्लाझम, तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन. तर पहिले काय होतं आपल्याकडे कॅरिओकायनेसिस, नंतर काय होतं आपल्याकडे सायटोकायनेसिस. मग आता या एम फेज मध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस आहे. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन, त्याच्यामध्ये स्टेप्स नाही. म्हणजे कॅरिओकायनेसिस आहे त्याच्यामध्ये अजून स्टेप्स आहेत. त्या अजून स्टेप्स काय आहेत आपल्याकडे, प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज अँड टीलोफेज. हे झाले आपल्याकडे कॅरिओकायनेसिस, त्याच्यानंतर होईल आपली सायटोकायनेसिस. कळलं सगळ्यांना. तर म्हणजे आता आपण इथे G2, G1S आणि G2 आपल्या स्टेज झाल्या. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या होत आहे आपली प्रोफेज. आता मी लिहित नाही पूर्ण, मग इथे होईल आपली मेटाफेज, मग काय होईल आपली ऍनाफेज, मग काय होईल आपली टीलोफेज, मग काय होईल आपली सायटोकायनेसिस. ही आपली टोटल काय आहे आपल्याकडे. म्हणजे ऍक्च्युली आपण याला असं पण करू शकतो, आपण एक एरिया इरेझर घेऊ. ठीक आहे, आपण काय करू शकतो, या एम फेजला अजून थोडं डिवाइड करू शकतो. ठीक आहे, आणि हा वापस असा सर्कल जॉईन करून घेऊ आपण. ठीक आहे, तर ही झाली आपली एम फेज. एम फेज मध्ये आपण बघितलं की हे जाईल आपलं सायटोकायनेसिस आणि हे काय होईल आपलं कॅरिओकायनेसिस. कळलं. तर या टोटल सर्कल मध्ये आपण बघितलं आपल्याकडे होतं एक इंटरफेस, मग आता आपल्याकडे एम फेज. इंटरफेस मध्ये आपली सेल पूर्ण प्रिपेअर होत आहे, ग्रो होत आहे, डीएनए रिप्लिकेशन सगळं जे मटेरियल्स लागत आहे आपल्याला डिव्हिजन साठी ते सगळं प्रोड्यूस होऊन जात आहे इंटरफेस मध्ये. मग येईल आपल्याकडे एम फेज. एम फेज मध्ये काय होईल आपली टोटल डिव्हिजन होईल. एम फेज मध्ये बघितलं आपण की कॅरिओकायनेसिस असेल आणि सायटोकायनेसिस असेल. तर G2 झाल्यानंतर G1 पासून स्टार्ट होत आहे एस, मग G2 होईल. त्याच्यानंतर आपण म्हटलं की पहिले कॅरिओकायनेसिस होईल मग सायटोकायनेसिस होईल. तर G2च्या नंतर पहिले कॅरिओकायनेसिस होईल. तर हे आपण एम फेज मध्ये आपण बनवलं की एक सायटोकायनेसिस होईल आणि एक कॅरिओकायनेसिस. तर पहिले कॅरिओकायनेसिस होईल म्हणून G2च्या नंतर पहिले कॅरिओकायनेसिस होईल, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होईल. ठीक आहे, कळलं. कॅरिओकायनेसिस मग सायटोकायनेसिस. आता हे कॅरिओकायनेसिस मध्ये अजून 4 स्टेजेस होते. काय होते, प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज आणि टीलोफेज. तर हे पहा कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज, टीलोफेज. मग हे सगळं झाल्यावर आपल्याकडे काय येईल, सायटोकायनेसिस झालं. कळलं, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. ठीक आहे. तर आता आपण डायग्राम मध्ये बघू. आता डायग्राम मध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे. इथे काहीतरी G0 दिसतंय, ते आपण थोड्या वेळानंतर डिस्कस करू. ठीक आहे. तर आपण बघू शकतो की पहिले G1 झाली, मग S झाली, मग G2 झाली, मग प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज, टीलोफेज आणि मग काय झालं आपलं सायटोकायनेसिस. तर हे जे सायटोकायनेसिस आहे हे एम फेजच्या अंदर येत आहे, पण हे काय आहे आपल्या
म्हणजे एक्झॅक्टली जसं मी या डायग्राम मध्ये बनवलं, इथे काय दाखवलंय की प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, सायटोकायनेसिस हे फेजेस दाखवलेले आहेत. ठीक आहे, हे होईल, हे होईल, हे होईल, हे होईल असं. मी याच्यामध्ये फक्त एवढंच केलंय की मी याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस टाकलेला आहे, मध्ये इथे कॅरिओकायनेसिस हे टाकलेलं आहे आणि याचे 4 स्टेजेस वेगळे दाखवलेले आहे आणि सायटोकायनेसिस त्याच्यानंतर दाखवलं आहे. बस एवढंच डिफरन्स मी केलेला आहे. एम फेज मध्ये पण सायटो आणि कॅरिओमध्ये मी डिफरन्शिएट करून टाकले तिथे फक्त. ठीक आहे, तर तुम्हाला जे पण बरोबर वाटेल ते आपण करू शकतो, मला जसं वाटेल तसं. ठीक आहे, तर आपण एकदा पण इथली तरी वाचून घेऊ. जसं मी सगळं सांगितलंय. A typical eukaryotic cell is illustrated by human cells in culture. These cells divide once in approximately 24 hours. ठीक आहे, तर 24 hours मध्ये once in approximately ते डिवाइड करतात. ठीक आहे. However, this duration of cell cycle can vary from organism to organism and also from cell type to cell type. म्हणजे ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम डिफरन्शिएट करते. हे आपण एक टिपिकल ह्युमन सेलचं घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि सेल टाईप मध्ये पण डिफरन्शिएट करते. जसं एक ईस्टचं जर आपण एक्झाम्पल घेतला तर तो त्याला सेल सायकल कम्प्लीट करायला किती फक्त 90 मिनिट्स लागतात. ठीक आहे, आपल्याला किती 24 आवर्स लागत आहेत. तर सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 बेसिक फेजेस. सांगितलं जसं इंटरफेस आणि एम फेज. तर याच्यामध्ये आपण मायटोसिस बघत आहोत, मायटोसिस फेज. ठीक आहे, त्याच्यानंतर एम फेज रिप्रेझेंट्स द फेज when the actual cell division or mitosis occurs. एम फेज म्हणजे ज्याच्यामध्ये मी म्हटलं की इंटरफेस मध्ये तर प्रोड्यूस होत आहे जे पण पाहिजे, आणि एम फेज काय आहे, प्रॉपर डिव्हिजन फेज आहे. ठीक आहे, and interface represents the phase between two successive M phase. ऑब्व्हियसली आता आपल्याकडे एक सेल आहे, ती डिवाइड झाली आणि 2 सेल मध्ये डिवाइड केली. आता हा जो ग्रोथचा पिरियड येईल, एक सेल आहे ती 2 मध्ये डिवाइड केली आणि मग ही सेल 2 मध्ये डिवाइड केली. ठीक आहे, नंतर तर हा जो पिरियड राहील ज्याच्यामध्ये सेल ग्रो करेल, तर ही एक मायटोसिस झाली आणि सॉरी ही सेल आहे ती डिवाइड केली, याच्यामध्ये मायटोसिस झाला आणि 2 सेल्स प्रोड्यूस झाले. ही सेल आहे याच्यामध्ये मायटोसिस झाला आणि ही प्रोड्यूस केली. तर ही सेलनी मायटोसिस केली आणि या सेलनी मायटोसिस केली. तर या 2 सेलच्या मध्ये जो हा टाइम आहे आपल्याकडे डिफरन्स, या टाइम मध्ये सेल काय करताय, ग्रो करत आहे. तर तीच काय होईल आपली इंटरफेस. 2 एम फेजच्या मधातलं काय आहे आपल्याकडे, इंटरफेस. It is significant to note that in the 24-hour average duration of cell cycle of a human cell, म्हटलं ना 24 आवर काय आपल्याकडे ऍव्हरेज सेल डिव्हिजन, सेल सायकलचा टायमिंग. सेल डिव्हिजन प्रॉपर लास्ट फॉर ओनली अबाउट एन आवर, एखादी तासच असतो, आणि इंटरफेस लास्ट मोर दॅन 95% ऑफ द ड्युरेशन ऑफ सेल सायकल. मी तेच म्हटलंय की 24 आवर्स मध्ये मोस्टली एकच आवर आपलं मायटोसिस होतं आणि बाकी इंटरफेस काय लास्ट मोर दॅन 95% ऑफ द ड्युरेशन ऑफ द सेल सायकल. तर मोस्ट ऑफ द टाइम पूर्ण काय असतं आपलं इंटरफेस असते, ते काय किती आहे 95%. ठीक आहे, त्याच्यानंतर the M phase starts with the nuclear division corresponding to the separation of daughter chromosomes. त्याला आपण काय म्हटलं, कॅरिओकायनेसिस. पहिले न्यूक्लियर डिव्हिजन झाला and usually ends with division of cytoplasm. त्याला आपण काय म्हटलं, सायटोकायनेसिस. The interphase, though called the resting phase, is the time during which the cell is preparing for division by undergoing both cell growth and DNA replication in an orderly manner. ठीक आहे, मग आपण काय म्हटलं, 2 मायटोसिसच्या मध्ये इंटरफेस होता, ज्याला युजली आपण काय रेस्टिंग फेज म्हणतो. पण त्या रेस्टिंग फेज मध्ये ऍक्च्युअली काय होते, सेल काय करतात, प्रिपेअर करतायत दुसऱ्या डिव्हिजन साठी, ज्याच्यामध्ये सेल ग्रोथ आणि डीएनए रिप्लिकेशन एक ऑर्डरली मॅनर मध्ये होत आहे. आता या रिप्लिकेशन, आता या इंटरफेस मध्ये कोणते स्टेज होते आपल्याकडे, आपण म्हटलं G1, S आणि G2. G1 म्हणजे गॅप 1, S म्हणजे सिंथेसिस फेज आणि G2 म्हणजे गॅप 2 फेज. ठीक आहे, आता आपण अजून वर जाऊ. मग G1 फेज. The G1 phase corresponds to the interval between mitosis and initiation of DNA replication. The G1 phase corresponds to the interval between mitosis and initiation of DNA replication. म्हणजे G1 phase म्हणजे ओव्हरऑल काय बघ, G1, S आणि G2 फेज. तर एवढं लक्षात ठेवायचं, ही सिंथेसिस फेज आहे ना, तर याच्यामध्ये काय होईल, डीएनएचं रिप्लिकेशन होईल. ठीक आहे, तर डीएनए रिप्लिकेशन या फेज मध्ये होईल. तर ओव्हरऑल फर्स्ट फेज मध्ये काय होईल मग, तर G1 फेज ओव्हरऑल काय आहे, corresponds to the interval between mitosis and initiation of DNA replication. सिंथेसिस फेज मध्ये रिप्लिकेशन होत आहे. ठीक आहे,
आणि इकडे याच्या आधीच पहिले मायटोसिस झालं असेल, पहिल्या सायकलचा खतम झाला, मग सेल ग्रो करत होती, ग्रो करायला सुरू केली, ग्रो करत होती, मग त्याच्यानंतर जेव्हा रिप्लिकेशन त्याचा स्टार्ट होईल तर ती कोणती होईल, एस फेज. तर हा जो मायटोसिस आणि या रिप्लिकेशन फेजच्या मधातला जो टाइम असेल तो असेल आपला G1 फेज. ते याच्यामध्ये काय, सेल काय असते, मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते खूप जास्त, कारण की ग्रो करत आहे ना सेल, तर ओव्हरऑल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, आणि खूप कंटिन्युअसली ग्रो करते, बट डज नॉट रिप्लिकेट इट्स DNA. म्हणजे सेल कंटिन्यू ग्रो करत आहे, म्हणजे आपलं मेटाबॉलिकली खूप ऍक्टिव्ह आहे, ग्रो करत आहे, पण ते आपला डीएनए रिप्लिकेट करते का, नाही. तर एस और सिंथेसिस फेज मध्ये काय होतं आपलं, जेव्हा डीएनए सिंथेसिस और रिप्लिकेशन टेक्स प्लेस, म्हणजे डीएनएचं सिंथेसिस झालं किंवा रिप्लिकेशन झालं. ठीक आहे, ड्युरिंग दिस टाइम द अमाउंट ऑफ डीएनए पर सेल डबल्स. If the initial amount of DNA is donated as 2C, then it increases to 4C. However, there is no increase in the chromosome number. If the cell had diploid or 2n number of chromosomes at G1, even after S phase, the number of chromosome remains the same, that is 2n. आता हे थोडंसं आपण प्रॉपर वे मध्ये मी सांगते तुम्हाला थोडं, की जे मायटोसिस आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, की एकदम एक्झॅक्ट पॅरेंट सेल मध्ये फॉर्मेशन होत आहे. पॅरेंट सेलचं डॉटर म्हणजे एक्झॅक्ट सेम आहे, त्यांचं डीएनए सेम असायला पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं होतं की आपल्याकडे जे क्रोमोझोम्स 2n नंबर मध्ये असतात ते मायटोसिस मध्ये 2n मध्येच राहतात, पण मिओसिस मध्ये 2n चे n मध्ये होतात. ठीक आहे, तर हा डिफरन्स होता, तर 2nच असायला पाहिजे क्रोमोझोम. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल, आपल्याकडे जो क्रोमोझोम म्हणजे आपल्याकडे जो डीएनए आहे, एका सेलमध्ये डीएनए आहे आपल्याकडे, ही सेल आहे आपल्याकडे, याच्याकडे हा थोडासा डीएनए आहे. आता या सेलला डिव्हिजन करायचं असेल, दोन अलग अलग सेलमध्ये डिवाइड व्हायचं असेल, ते सेलचं काय, आपण डीएनएला दोन अर्ध्या भागात डिवाइड करून इथे नाही पाठवू शकत. तर याच्यासाठी काय होते, डीएनएचं एक्झॅक्ट कॉपी सेम डीएनए मटेरियल फॉर्मेशन होते, आणि ते एक कॉपी इथे जाईल, एक कॉपी इथे जाईल. म्हणजे ओव्हरऑल काय झालं डिव्हिजन मध्ये, हे सेम कॉपी सिंगल कॉपी दोघांमध्ये आलेली आहे, डबल झालेलं नाहीये, किंवा क्रोमोझोम सुद्धा डिवाइड झालेले नाही आहेत. म्हणजे मायटोसिस मध्ये काय होईल, जे आपलं जे डीएनए मटेरियल असेल, तर डीएनए मटेरियलला आपण 2C असं म्हटलं आहे, तर डीएनए मटेरियल ड्युरिंग सिंथेसिस फेज काय होऊन जाईल, 4C होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे क्रोमोझोम आहे ते 2n आहे, तर ते 2nच राहतील. क्रोमोझोम चेंज नाही होत, डीएनए कंटेंट चेंज होतं, म्हणजे डीएनए सिंथेसिस झाल्यामुळे तो फक्त डबल होतो. तर 2C काय होईल, 4C होईल, म्हणजे जे क्रोमोझोम नंबर आहे ते 2n चे 2nच राहतील. ठीक आहे, तर G1 फेज मध्ये तर नॉर्मल होतं, काही ग्रोथ नव्हती, फक्त सेलची ग्रोथ होत, ते रिप्लिकेशन तर होत पण नव्हतं. तर G1 फेज मध्ये तर 2nच राहील क्रोमोझोम, आणि डीएनए कंटेंट पण 2Cच राहील. पण जे एस फेज आहे, म्हणजे G1 फेज मध्ये काय फक्त ग्रोथ होते ती ना, तर G1 फेज मध्ये काहीच चेंज नाही होणार, क्रोमोझोम 2nच राहतील आणि डीएनए कंटेंट 2Cच राहील. पण एस फेज मध्ये काय, डीएनए सिंथेसिस रिप्लिकेशन झालं, तर डीएनए रिप्लिकेशन झालं तर हे काय होईल, 4C, म्हणजे डीएनए डबल होऊन जाईल, पण जो क्रोमोझोम नंबर आहे तो सेम राहील. आणि G2 फेज मध्ये पण सेमच राहील, 2n आणि 4C फॉर्म मध्येच राहील, पण सेल ग्रो करत राहील. ठीक आहे. In animal cells during the S phase, DNA replication begins in the nucleus and the centriole duplicates in the cytoplasm. ठीक आहे, म्हणजे एस फेज मध्ये काय आपलं डीएनए रिप्लिकेशन तर झालंच, पण एका अॅनिमल सेलमध्ये एस फेज मध्ये अजून काहीतरी होते. काय होते, सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन दी सायटोप्लाझम. म्हणजे एस फेज मध्ये अजून काय होतं, आपलं जो सेंट्रिओल होता तो सुद्धा डुप्लिकेट होत आहे. ठीक आहे, पण तो न्यूक्लियसच्या अंदर नाही होता, तो बाहेर होत आहे. ठीक आहे, आता G2 phase. During the G2 phase, proteins are synthesized in preparation for mitosis while cell growth continues. म्हणजे G2 phase मध्ये काय होत आहे, आता होत आहे जे पॅकिंग साठी रिस्पॉन्सिबल असतात ना प्रोटीन्स, हिस्टोन हे ते, तसे प्रोटीन्स फॉर्मेशन होतात G2 फेज मध्ये, म्हणजे ते ग्रोथ फेजच आहे. आता हे सगळे जे डिटेल्स आहेत ना, हे आता आजकालच्या एक्झाम मध्ये खूप जास्त डिटेल्स विचारलं नाही जात, जेवढं एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे तेवढंच विचारलं जाते, म्हणून मी काय एक्स्ट्रा सांगत आहे नाही. ठीक आहे, तर काय होतं, G1 मध्ये काय झालं, आपली ग्रोथ फेज होती,
एस मध्ये सिंथेसिस फेज होती, 2C टू 4C मध्ये कन्वर्ट होऊन गेला, डेटा आला आपल्याकडे, म्हणजे सॉरी डीएनए कंटेंट वाढला, आणि G2 फेज मध्ये पण ग्रोथच होत होती आणि काही प्रोटीन्स सिंथेसाइज झाले. ठीक आहे, कशासाठी? प्रिपरेशन फॉर मायटोसिस व्हाईल सेल ग्रोथ कंटिन्यूज. ठीक आहे, मग नेक्स्ट आता आपण मगाशी बघितलं होतं G0 काय होतं, G0 काय होतं ते बघू आपण. Some cells in the adult animals do not appear to exhibit division. That example, heart cells. And many other cells divide only occasionally as needed to replace cells that have been lost because of injury or cell death. म्हणजे खूप सारे सेल्स आहेत adult animals मध्ये जे स्टॉप करून टाकतात सेल डिव्हिजन करणं, किंवा असे सेल्स जे डिवाइड नाही करत, फक्त काही इंजुरी झाल्यावरच डिवाइड करतात, नाही तर स्वतःला ते अरेस्ट करून टाकतात. इंजुरी झाली किंवा सेल डेथ वगैरे झाली तर तेव्हाच ऍक्टिव्हेट होतात. तर हे सेल काय काय करतात म्हणजे तोपर्यंत, तर ती सेल्स दॅट डू नॉट डिवाइड फर्दर एक्झिट G1 phase to enter an inactive stage called quiescent stage, that is G0 of the cell cycle. म्हणजे आपण या डायग्राम मध्ये बघितलं होतं ना की G1 फेज मध्ये G1S G2 फेज, M फेज झाली, आता G1 फेज मध्ये आली आपली सेल, तर आपली सेल ग्रो करत आहे, पण त्या सेलला डिवाइड करण्याची गरज नाही आहे जर, तर ही सेल काय करेल, स्वतःला आपल्याला G0 स्टेज मध्ये टाकून देईल. आता हे G0 स्टेज काय, या स्टेजला आपण म्हणतो क्विसेंट स्टेज. क्विसेंट स्टेज मतलब एक इनएक्टिव्ह स्टेज झाली ज्याच्यामध्ये सेल फर्दर डिवाइड करत नाही. Cells in this stage remain metabolically active but no longer proliferate unless called on to do so depending on the requirement of the organism. आता जर इंजुरी झाली किंवा सेल डेथ झालं तर मग काय, म्हणजे ही सेल तर ऍक्टिव्ह आहे पण ती क्विसेंट स्टेज मध्ये गेलेली आहे. तर जेव्हा पण काही इंजुरी किंवा सेल डेथ होईल तेव्हा ही सेल वापस ऍक्टिव्हेट होऊन वापस रिप्लिकेशन साठी समोर, डिव्हिजन साठी समोर पाठवली जाईल. कळलं? ठीक आहे. इन ॲनिमल्स मायटोटिक सेल याच्या म्हणजे हे सॉरी जे G0 स्टेज आहे त्याच्यावर क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर ते चांगल्याने लक्षात ठेवायचं. कोणत्या स्टेज थ्रू ते पास होतात, G1 फेज मधून ते G0 स्टेज मध्ये जातात, हा पण एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. In animals, mitotic cell division is only seen in the diploid somatic cells. However, there are few exceptions to this where haploid cells divide by mitosis, for example, male honeybees. In animals, mitotic cell division म्हणजे डिप्लॉइड सोमॅटिक सेल्स. डिप्लॉइड सोमॅटिक सेल्स म्हणजे डिप्लॉइड म्हणजे काय, तेच 2N. ठीक आहे, तर सोमॅटिक सेल्स म्हणजे मायटोसिस नेहमी सोमॅटिक सेल्स मध्ये होतात, रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये मिओसिस होता. तर सोमॅटिक सेल्स मध्ये काय होतं, आपल्याकडे मायटोसिस, पण ते युजली काय डिप्लॉइड मध्ये होतं, 2N टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये होतं. पण तिथे खूप सारे एक्सेप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की हॅप्लॉइड सेल्स डिवाइड बाय मायटोसिस, फॉर एक्झाम्पल मेल हनीबीज. तर मेल हनीबीज मध्ये जे एन फॉर्म मध्ये आहेत मेल हनीबीज, तर त्याच्यामध्ये काय होतं की ते आपल्या मायटोसिस अंडरगो करतात आणि एन सेल्सच फॉर्मेशन करतात. ठीक आहे. अगेन्स्ट दिस the plants can show mitotic divisions in both haploid and diploid cells. म्हणजे प्लांट सेल्स मध्ये काय, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल्स दोन्ही मध्ये काय होईल मायटोसिस शो करेल. From your recollection of examples of alteration of generation in plants, identify plant species and stages at which mitosis is seen in haploid cells. तर आता आपण चॅप्टर 3 ला बघावं लागेल त्याच्यासाठी, तर हा पण क्वेश्चन नंतर बघू. ठीक आहे. एम फेज, तर आपण बघितलं इंटरफेज मध्ये 3 फेज होती, G1S G2 फेज. ठीक आहे, हे 3 फेज झाल्यानंतर आता आपण बघू आपली एम फेज. ठीक आहे, तर एम फेज, दिस इज द मोस्ट ड्रामॅटिक पीरियड ऑफ द सेल सायकल, involving a major reorganization of virtually all components of the cell. Since the number of chromosomes in the parent and progeny cells is the same, it is also called as equational division. Equational division. म्हणजे मेम फेज म्हणजे काय, खूपच ड्रामॅटिक पिरियड आहे, याच्यामध्ये खूप काही होत असतं. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की पॅरेंट आणि डॉटर मध्ये 2N प्लस क्रोमोझोम असतात, म्हणजे
क्रोमोझोम नंबर सेम असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन. Though for convenience, mitosis has been divided into 4 stages of nuclear division. Karyokinesis. It is very essential to understand that cell division is a progressive process and very clear-cut lines cannot be drawn between various stages. Karyokinesis involves following 4 stages: प्रोफेस, मेटाफेस, एनाफेस, टेलोफेस. म्हणजे इथे एक्झॅक्टली काय म्हणते की कॅरिओकायनेसिसला असं आपण एक्झॅक्टली बघतो म्हटलं तर थोडं कठीण होतं, म्हणून त्याला आपण प्रॉपर 4 स्टेजेस मध्ये डिवाइड करून स्टडी केलेला आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये की जेव्हा सेल डिव्हिजन होत आहे तेव्हा या सगळ्या प्रोसेसेस जे आहेत ते खूप सायमल्टेनियसली चालवले आहेत. म्हणजे आपण डिफरन्शिएट नाही करू शकणार की काय चालू आहे एक्झॅक्टली. म्हणजे ठीक आहे, म्हणजे प्रॉपर असं लाईन्स कॅनॉट बी क्लिअर कट ड्रॉन बिटवीन दिस व्हेरियस स्टेजेस. ठीक आहे, एक स्पेसिफिक आपल्याला माहित नाही की हे फक्त एवढं आहे म्हणजे प्रोफेज आहे असं आपण क्लिअर कट नाही सांगू शकत. ठीक आहे, तर आपल्याकडे आहेत प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. तर आपण सगळ्यात आधी प्रोफेज बघू. प्रोफेज. Prophase, which is the first stage of karyokinesis of mitosis, follows the S and G2 phases of interphase. In the S and G2 phases, the new DNA molecules formed are not distinct but intertwined. Prophase is marked by the initiation of condensation of chromosomal material. Prophase, which is the first stage of karyokinesis of mitosis, follows the S and G2 phase of interphase. म्हणजे प्रोफेस काय फर्स्ट स्टेज आहे कार्योकायनेसिस आणि ती एस आणि G2 फेजला फॉलो करते. एस आणि G2 फेज, दिस न्यू डीएनए मॉलिक्युल्स फॉर्म्ड आर नॉट डिस्टिंक्ट बट इंटरवाइंड. म्हणजे आणि G2 फेज मध्ये काय झालं होतं एक्झॅक्टली, आपण काय आपली डीएनए आपण फॉर्म केलेला होता, डीएनए प्रोड्यूस केलेला होता, तर तो डीएनए काय आहे आपल्याकडे एकदम डिस्टिंक्ट असा नाही आहे, तो काय इंटरवाइंड आहे. तर या प्रोफेज फेज मध्ये काय होतं की तो डीएनए मटेरियल आहे त्याचं काय होते कंडेन्सेशन. म्हणजे आपला जो क्रोमोसोमल मटेरियल आहे त्याचं काय होतं आपल्याकडे कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजेच काय, तो क्रोमोसोम जो मटेरियल होता जो टँगल फॉर्म मध्ये होता तो अनटँगल होणं चालू होऊन जाते. ठीक आहे, त्यालाच आपण क्रोमोसोमल क्रोमॅटिन कंडेन्सेशन असं म्हणतो. ठीक आहे, आणि जे सेंट्रोझोम्स असतात जे आपण मतलब सेंट्रिओल डिवाइड झाले होते. ठीक आहे, म्हणजे centrosome which had undergone duplication during the S phase of interphase now begins to move towards opposite poles of the cells. म्हणजे प्रोफेज मध्ये एक्झॅक्टली काय होईल की जे क्रोमोझोम मटेरियल जो टँगल्ड होता तो अनटँगलिंग चालू होईल आणि जो सेंट्रोझोम होते ते आपल्या सेलच्या अपोजिट पोल्स मध्ये मूव्ह करणं चालू होऊन जाईल. ठीक आहे, The completion of prophase can thus be marked by the following characteristic events. म्हणजे आता प्रोफेज संपली हे कसं करणार, त्याच्यामध्ये काय असणार म्हणजे काय आपल्याला डिफरंट दिसेल G2 पेक्षा. तर काय होईल, क्रोमोसोमल मटेरियल condenses to form compact mitotic chromosomes. Chromosomes are seen to be composed of 2 chromatids attached together to the center at the centromere. म्हणजे प्रोफेज आता एंड होत आहे कसं माहित होईल, प्रोफेस आता एंड होत आहे कसं माहित होईल, जेव्हा क्रोमोसोमल मटेरियल कंडेन्स होईल टू फॉर्म प्रॉपर मायटोटिक क्रोमोझोम्स. म्हणजे कॉम्पॅक्ट मायटोटिक क्रोमोझोम कंडेन्स होईल आणि प्रॉपर मायटोटिक क्रोमोझोम्स तयार होतील आणि क्रोमोझोम्स आर सीन टू बी कंपोज्ड ऑफ 2 क्रोमॅटिड्स. म्हणजे आपल्याकडे पहिले असा फॉर्म मध्ये क्रोमॅटिन होता, आता तो डिवाइड होऊन प्रॉपर कंडेन्सेशन होऊन प्रॉपर क्रोमोझोम्स फॉर्म मध्ये आला. ठीक आहे, याच्यामध्ये पण एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमॅटिड्स असतील. ठीक आहे, आणि ते सेंट्रोमेअर थ्रू अटॅच्ड असतील. ठीक आहे, सेंट्रोझोम which had undergone duplication during interphase begins to move towards the opposite poles of the cell. Each centrosome radiates out microtubules called asterids. The 2 asterids together with spindle fibers form mitotic apparatus. म्हणजे मग आपण म्हटलं की पहिलं काय झालं की जो क्रोमोसोम मटेरियल होता आपल्याकडे, क्रोमॅटिन होता जो टँगल फॉर्म मध्ये असं आपल्याकडे अवेलेबल होता, त्याचं कंडेन्सेशन झालं आणि ते प्रॉपर असे मायटोटिक क्रोमोझोम्स मध्ये प्रोड्यूस झाले.
and which were attached at the centromere. आता जे सेंट्रिओल्स होते आपल्याकडे ते पण डिवाइड झाले होते आणि ते सेलच्या 2 एंड मध्ये आलेले होते. तर आता ते काय करतील, ते मूव्ह करणं सुरू करतील आपल्या अपोजिट पोल्स कडे. आणि तो जो ईच सेंट्रोझोम काय राहील, रेडिएट्स आउट मायक्रोट्युब्युल्स, ज्यांना आपण काय म्हणू, ऍस्टर्स. ठीक आहे. The two asters together with spindle fibers form mitotic apparatus. म्हणजेच काय, प्रोफेस मध्ये काय झालं, पहिले क्रोमोसोमल कंडेन्सेशन झालं, त्याच्यानंतर जे सेंट्रोझोम्स होते ते सेलच्या दोन्ही अपोजिट पोलवर येणं सुरू केले आणि ईच सेंट्रोझोम मधून काय मायक्रोट्युब्युल्स रेडिएट झाले, ज्याला आपण काय म्हटलं, ऍस्टर्स. ईच सेंट्रोझोम मधून मायक्रोट्युब्युल्स रेडिएट होणं सुरू केले, ज्याला आपण काय म्हटलं, ऍस्टर्स. आणि हे 2 सेंट्रोझोम टुगेदर मतलब ठीक आहे, त्यांना म्हटलं आपण ऍस्टर्स. तर हे 2 ऍस्टर्स टुगेदर विथ द स्पिंडल फायबर्स फॉर्म दी मायटॉटिक अपॅरेटस. तर मायटॉटिक अपॅरेटस काय आहे आपल्याकडे, ऍस्टर्स आहे आणि काय आहे आपल्याकडे, स्पिंडल फायबर्स. त्यांना दोघांना मिळून काय म्हणतो आपण, त्याला मायटॉटिक अपॅरेटस. ठीक आहे. तर प्रोफेस कळली. त्याच्यानंतर सेकंड फेज काय आपल्याकडे, मेटाफेज. सॉरी, आपण ह्या पॉइंट विसरला आपल्या इकडे. Cells at the end of prophase, when viewed under the microscope, do not show Golgi complexes, endoplasmic reticulum, nucleolus आणि nuclear envelope. ठीक आहे, नाही दिसत. म्हणजे एंड ऑफ प्रोफेज मध्ये आपलं काय, फक्त क्रोमॅटिक कंडेन्सेशन झालं, सेंट्रोसोम डिवाइड झाले आणि आपण प्रोफेज मध्ये बघू नाही शकत की तिथे म्हणजे आपण थ्रू क्रोमोझोम मधून, थ्रू मायक्रोस्कोप मधून हे बघू नाही शकत की ते गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियस आणि न्यूक्लियर एन्व्हलप आहे म्हणून. सेकंड फेज आहे आपल्याकडे मेटाफेज. मेटाफेज म्हणजे काय आहे की आता पूर्ण कंडेन्सेशन कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे. ते कम्प्लीट कंडेन्सेशन झालेलं आहे आणि पूर्ण जी न्यूक्लियर एन्व्हलप होती ती पूर्ण डिसइंटिग्रेट झालेली आहे. ठीक आहे. The complete disintegration of the nuclear envelope marks the start of the second phase of mitosis. तर मायटोसिस स्टार्ट झालंय कसं कळेल, जेव्हा न्यूक्लियर एन्व्हलप आहे ती प्रॉपरली पूर्ण डिसइंटिग्रेट होऊन जाईल. आणि म्हणजे याचाच अर्थ काय की ते क्रोमोझोम पूर्ण आपल्या सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड होऊन जातील. या स्टेज मध्ये कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम तर झालेलं आहे, ते प्रोफेस मध्ये झालं, तर ते या फेज पर्यंत कम्प्लीट झालेलं आहे आणि ते कॅन बी ऑब्झर्व क्लिअरली अंडर द मायक्रोस्कोप. म्हणजे हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की क्रोमॅटिन फॉर्म मध्ये होतं प्रोफेज मध्ये आणि कंडेन्सेशन चालू होतं. मेटाफेज मध्ये कंडेन्सेशन कम्प्लीट होईल आणि प्रॉपर क्रोमोझोम्स असे आपण मायक्रोस्कोप थ्रू विजिबल करू शकतो. तर हा एक क्वेश्चन असतो की when can the chromosome be clearly observed through a microscope. तर कोणत्या फेज मध्ये असतो, मेटा फेज मध्ये. ठीक आहे. तर हीच ती स्टेज आहे ज्याच्यामध्ये आपण मॉर्फोलॉजी ऑफ क्रोमोझोम्स इज मोस्ट इझिली स्टडीड. म्हणजे सेल डिव्हिजनच्या मेटा फेज मध्ये जे सेल असेल ते ती मोस्ट इम्पॉर्टंट फेज आहे आपल्यासाठी, कारण की त्याच स्टेज मध्ये आपण क्रोमोझोमची स्टडी इझिली करू शकतो. ठीक आहे. At this stage, metaphase chromosome is made up of 2 sister chromatids which are held together by the centromere. हे आपण याच्या आधीच बघितलं की आपलं जे क्रोमोझोम कंडेन्सेशन होत आहे त्याच्यामध्ये पण काय होते, 2 क्रोमॅटिड्स होते आपल्याकडे सेपरेट आणि ते लिंक टुगेदर ऍट दी सेंट्रोमेअर. आता त्या सेंट्रोमेअरवर जवळच एक छोटीशी डिस्क लाईक स्ट्रक्चर असते, त्याला आपण काय म्हणतो, कायनेटोकोर्स. हे आपण सेल द युनिट ऑफ लाईफ चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलं होतं की कायनेटोकोर्स हे एक डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे जी प्रेझेंट आहे सेंट्रोमरवर. त्याला आपण कायनेटोकोर म्हणतो. आणि कायनेटोकोर काय आहे, ही काय आहे, साइट ऑफ अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर्स फॉर्म बाय द स्पिंडल fibers to the chromosomes that are moved into position at the center of the cells. म्हणजे आपण काय म्हटलं की आपले कंडेन्सेशन झालेलं होतं आणि आपलं पूर्ण क्रोमोझोम जे आहेत
प्रॉपर कंडेन्सेशन झालं होतं, पण न्यूक्लिअर एन्व्हॉल्वमेंट निघाल्यामुळे ते पूर्ण सायटोप्लाझम मध्ये पसरलेले होते. आता काय होईल की सेंट्रोमेअरवर एक कायनेटोकोर हे डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याच्यातून स्पिंडल फायबर्स जनरेट होतील आणि ते आपल्या क्रोमोझोम्सला अटॅच होतील आणि त्या क्रोमोझोम्सला एका सेंट्रल मीडियल म्हणजे आपले सेंट्रल मीडियल इक्विटोरियल लाईन मध्ये आणेल आणि त्याच प्लेनला आपण काय म्हणतो आपण त्याला मेटाफेज प्लेट. ठीक आहे, म्हणजे आपण बघितलं साइट ऑफ अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर्स टू द क्रोमोझोम्स दॅट आर मूव्ड इनटू पोझिशन ॲट द सेंटर ऑफ द सेलच्या सेंटर मध्ये आणलं. Hence, the metaphase is characterized by all the chromosomes coming to lie at the equator, with one chromatid of each chromosome connected by its kinetochore to spindle fibers from one pole and its sister chromatid connected by its kinetochore to spindle fibers from the opposite pole. इतकं सारं इंग्लिश एक साथ. आता मी सांगते की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय म्हणताय. ह्याच्यामध्ये म्हणत आहे की आपण म्हटलं की असं एक क्रोमोझोम होता, त्याला असे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स होते, ही एक सिस्टर क्रोमॅटिड आणि ही दुसरी सिस्टर क्रोमॅटिड. ते जॉईंट आहे, काय होतं आपल्याकडे सेंट्रोमियर सॉरी. तर आता काय होईल की आपण म्हटलं की दोन साइडला आपल्याकडे दोन सेंट्रोझोम्स आहेत. ठीक आहे, दोन सेंट्रोझोम्स आहेत, तर हे काय करत आहेत आपले ऍस्टर्स. ठीक आहे, आता हे क्रोमोझोमवर इथे कायनेटोकोर असं आहे, कायनेटोकोर डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे, जी काय करते आपले स्पिंडल फायबर्स रिलीज करते. स्पिंडल फायबर्स कनेक्ट विथ दी सेंट्रोझोम. ठीक आहे, तर काय होईल तर रिस्पेक्टिव्ह आता हा एक सेंट्रोझोम आहे, हा एक सेंट्रोझोम आहे, तर काय होत आहे ही जी डिस्क लाईक कायनेटोकोर आहे, ही जी डिस्क लाईक कायनेटोकोर आहे ओ सॉरी. ठीक आहे, याच्यामध्येच बघू आपण. ही जी डिस्क लाईक कायनेटोकोर आहे, ही जी डिस्क लाईक कायनेटोकोर आहे, हा सेंट्रोझोम आहे, ऍस्टर्स आहेत आणि हे स्पिंडल फायबर्स आहेत. हे स्पिंडल फायबर्स थ्रू या सेंट्रोझोमला हे कनेक्ट झाले आहेत आणि इकडचे या साईडला. म्हणजे आपण बघू शकतो की प्रत्येक क्रोमोझोमची दोन कनेक्शन आहेत. प्रत्येक क्रोमोझोमला काय आहेत, दोन कनेक्शन आहेत, दोन सेंट्रोझोम सोबत दोन कनेक्शन आहेत. ठीक आहे, कशा थ्रू कनेक्शन आहेत, कायनेटोकोर डिस्क लाईक स्ट्रक्चर सोबत कनेक्शन आहे, जे कशावर आहे सेंट्रोमेअरवर प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर हे काय एक सिस्टर क्रोमॅटिड याला जोडून आहे, दुसरी सिस्टर क्रोमॅटिड याला जोडून आहे. कळलं. ठीक आहे, हेच सांगितलंय त्याच्यात. आणि द प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ द क्रोमोझोम्स ॲट मेटाफेज इज रेफर्ड टू एज मेटाफेज प्लेट. म्हणजे आता मेटाफेज मध्ये क्रोमोझोम सेंटर मध्ये इक्वेटर मध्ये लाईन केले, तर या पूर्ण फेज जिथे हे म्हणजे या एरिया म्हणजे अलाइनमेंट म्हणजे जी प्लेन ऑफ अलाइनमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो मेटाफेज प्लेट. द की फीचर्स ऑफ मेटाफेज आर स्पिंडल फायबर्स अटॅच टू कायनेटोकोर्स ऑफ क्रोमोझोम्स. Chromosomes are moved to spindle equator and get aligned along metaphase plate through spindle fibers to both poles. ठीक आहे, सेम आहे. म्हणजे स्पिंडल फायबर्स काय कायनेटोकोरला अटॅच होते आणि ते क्रोमोझोम्स स्पिंडल इक्वेटर म्हणजे आपल्या मेटाफेज प्लेट मध्ये आलेले आहेत आणि स्पिंडल फायबर्स थ्रू बोथ फोल्स मध्ये कनेक्टेड झालेले आहेत. कळलं. आता आपण प्रोफेज आणि मेटाफेजचे डायग्राम बघून घेऊ. प्रोफेज मध्ये आपण म्हटलं होतं की अनवाइंडेड टँगल्ड फॉर्म ऑफ क्रोमॅटिन आहे आपल्याकडे इथे. प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेशन सुरू आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेशन सुरू आहे, क्रोमोझोम्स प्रॉपर अनटँगलिंग होते आहे आणि हेच आपण म्हटलं होतं प्रोफेज मध्ये हेच होत आहे. ठीक आहे, ऍस्टर्स फॉर्मेशन, क्रोमोझोम्स सेंट्रोझोम्स. ठीक आहे, म्हणजे इकडे प्रोसेस सुरू आहे त्यांची दूर जाण्याची. ठीक आहे, त्याच्यानंतर मेटाफेजची स्टार्टिंग म्हणजेच काय न्यूक्लिअर डिसइंटिग्रेशन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेशन कम्प्लीट. बघा आपण बघू शकतो ट्रान्झिशन टू मेटाफेज दोघांमध्ये डिफरन्स काय, पूर्ण न्यूक्लिअर मेम्ब्रेन चालली गेली, जे क्रोमोझोम्स होते पूर्ण सायटोप्लाझम मध्ये आले आणि प्रॉपर कंडेन्सेशन झालेलं आहे, सगळं कंडेन्सेशन झालेलं आहे, इकडे तिकडे आहेत. आता आपल्या कायनेटोकोरला सगळे स्पिंडल फायबर जोडलेले आहेत. त्याच्यानंतर हे जोडून यांना काय सेंटरमध्ये आणणार, म्हणजे ही काय झाली आपली मेटाफेज. सगळेजण एका मिडल मध्ये आहेत, याला आपण काय म्हटलं मेटाफेज प्लेट किंवा इक्वेटोरियल प्लेन.
ठीक आहे, आणि हे थ्रू स्पिंडल फायबर्सने कनेक्टेड आहे. आणि आपण प्रोफेस मध्ये म्हटलं होतं की सेंट्रोझोम्स जे मायक्रोट्युब्युल्स आहेत त्याच्या भोवताल, तर ते काय आहेत आपले ऍस्ट्रस. ठीक आहे, आता जे 2 फेज आहेत ते आपण नंतर उद्या बघू, आणि सायटोकायनेसिस सुद्धा आपण उद्याच बघू. ठीक आहे, तर मेटाफेज आणि प्रोफेस कळलं सगळ्यांना? ठीक आहे, थँक्यू.